इकडे कुठं? अरे माझी मावशी राहते इथं. आमच्या गावात? हा मला माहित नव्हतं तू इथलायस म्हणून. असं होय. हा काय सुरू आहे? आता उद्योग हा काय नाही, आता काय शेतीतले काम बाकी काय. अच्छा हा. इथं प्रॉपर इथंच राहतोस का? हा इथंच राहतो मी गावातच. मी काय तिकडे पलीकडे घर आहे माझं, पारापासून पलीकडे गेले का हा हा ठीक आहे, तिथंच घर आहे माझं. अच्छा बाकी काय सुरू आहे मग शेतात वगैरे? शेतात होय, शेतात काय नाही बाबा, आता चालू आहे सोयाबीनची काढणी वगैरे. बरे खूप वर्षानंतर भेटलो. हा मला ना, माहितच आता नव्हतं तू आपण इथे. कॉलेजला होतो त्यावेळेस हा. भेटलेलो, त्याच्यावर परत आता हा, भेटलोच ते नाही. आहेच. डायरेक्ट आता अचानकच दिसली, मी म्हणलं तिकडून कोण आहे बाबा ही. अरे मी पण बाहेर असते शिकायला, असं आहे तर का? मावशी म्हणत होती ये ये, मग आता दिवाळीच्या सुट्ट्यानिमित्त आले होते मी. असं आहे का? हा आणि मला माहितीच नव्हतं, तू कधी म्हणली मी नाही पहिले बी मावशी आमच्या गावात ते काय. असं कधी आपला विषयच नाही निघला तो. बरं ठीक आहे, चल आता एकतर लय दिवसांनी गाठ पडली, चल आता घरी चहा अरे पाचतो. आत्ताच आली जस्ट, आता चल उद्या ना, तुला उद्या येऊ. सरप्राईज देतो आमच्या घरी. चल. काय असं सरप्राईज? चल ना बघायला. चालते चल. चल. खूपच बदल झाला रे गावात. मी हो खूप आता बदल लहानपणी झाला, आले होते. लोकांनी बंगले बांधले, आता हे असं खिंडार पडले गाव हा, हे सगळं. खूप जुनं दिसते. हा आणि आता तू सध्या कुठे आहे? मी सध्या पुण्याला असते. पुण्याला आहे का? हम्म. काय जॉब करते का? नाही जॉब नाही करत सध्या. हा माझेच म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी, पण हा. सध्या आता जॉबची बघत आहे, जॉब साठी असं आहे का? डिग्री वगैरे झाली. दिल तो पागल पण है, हो दिल तो त्या पागल है हो. काय चालू बाप्पा? काय नाही भाऊ, चालू कोण आहे? तुला काय करायचंय? हे असं विचारलं, असंच मी बी असंच विचारलं, तुला काय करायचंय? हे असं विचारलं तो नाही म्युनी म्युनी. घेऊन हा हा, मैत्रीण आहे माझी. मैत्रीण आहे वय. हो पण तुलाच मला बोलत नसतो दररोज, असा वाकडा चलतो माझ्या. गावचा सरपंच आहे, त्याशी विचारायला पाहिजे. पण असा वाकडा चलतो ना सरपंच असला तरी हा? तू गावचा. आजच विचारायला लागला बाबा, कस काय माणूस की जागी झाली बाबा तुझ्या मधली. गावचा सरपंच आहे, विचारलं तो नाही तो नाही, गावामध्ये नवीन दिसले. मी चौकशी करता का कोण आहे हा. गावात असे वय? हा बरं बरं. आपली प्रॉपर्टी लय मोठी आहे. प्लॉपर्टी? हा प्लॉपर्टीचं मी कलू काय? आई लय कानात बाबा, माझं तर काय सुधारणा. मला काय बोलतो कानात तू? प्रॉपर्टी बिपर्टी लय मोठी आपल्याकडे, बघ आपल्याला असली तर पोल्ट्री. मुलगी तू मला दररोज बोलत नसतो आहे का नाही? माझं एक बी काम करीत नाही. बरं मित्र मी आता पण जेवढं मला घरकुल दिलं नाही, तेव्हा मला विहीर दिली नाही, मला काहीच दिलं नाही. तू बरं तुला समज येतो. आज आजच देतो समज. हो अहो तू फाईल टाकलंच मंजूर करतो. फाईल टाकू कुठे टाकू? विहिरीत काढात? पंचायत मध्ये. पंचायत मध्ये बाई? हा बरं बरं, तर बघू आपण. हो. बरं येऊ का? पाहुण्या बाई तर उभा करणं गावात बरोबर नसतं, आम्ही जातो. हा बर भेटू आपण परत. हो. चल ग, फाईल टाक फाईल. कोण होतं रे ते? ते वय ते आमच्या गावचे सरपंच होते ना ते. हो नाही नाही, न वाटणारे माणसं सरपंच होते तर. अरे गणेश, काय? अरे काय म्हणतो मित्रा, काय चाललंय? बरं चाललंय. हा मार्चिन बाबा दाबून मला. कोण आहे? कोण? हे? काय करायचे? काय नाही म्हणलं, असंच म्हणलं. असं होय? हो कसं दिसतंय? अरे मला काय करायचं तुला दिसून? मला तुला पटवायची थोडंच. होय, कसं दिसतंय? अरे बाप्पा आपलं हे गणेश सॉरी. कोण? मैत्रीण आहे माझी. मैत्रीण आहे? कॉलेजला आम्ही सोबत होतो असं पहिलं का? पुण्याला. पुण्याला सोबत होता का? हो. मग इकडे कसं काय? इकडे बाई? हा? इकडे आली, काम होतं तिचं, आली असन. पण एवढी तुला चौकशी काय करायची? नाही म्हणलं जरा मी पण जरा नोकरी लागले ना आता. नोकरीला हो. लागला तर लागला, मी काय करू तुला नोकरीला? हा? मी काय करू नोकरीला? तुम्ही असतं तर बरं झालं असतं जरा. अरे तू तिकडे सेटलमेंट करतो नोकरीला, तिकडे जमेव ना. मला कशाला सांगतो तुझं जमायचं? तू माझा भाव नाही का, माझा मित्र, त्याच्यामुळे म्हणलं बाबा. हा तुला काय पाहिजे ते सांग. मला होय? हा तुला जे पाहिजे ते देतो. तुझा बर्थडे कधी सांग? बर्थडे माझा बर्थडे होय? हा माझा बर्थडे गेला होऊन. होऊन गेला हो. तरी आपण डबल करू. Birthday? गावात फटाकडे वाजू, लाइटिंग करू. पण तेवढं केलं लय बरं झालं काय असतं. तुला काय डोक्या बिक्या पडल्यासारखं पण करायला लागला असतो? आहे का? खुळे चाळे. तू नाही तर मग कोण करणार आपलं? हा
पार्टी परत. हा, तुझा बर्थडे कर बर का. अरे भेटून बाबा जा ना तू. काय डोक्याला ताप लावलाय बाबा ह्यांनी. चल आमच्या गावचे रस्ते मग सरपंच कसे म्हणले माझी प्रॉपर्टी मी इतकी आहे, तितकी आहे. मग ती प्रॉपर्टी काय अशीच होती का? हा ना. अरे बाप्पा, अरे गणेश गणेश गणेश, हा. तो पण नाही का रे बाप्पा? हो. लक्षातच नाही. हा. कुठं चालला इकडे? मी वय हा? आता माझ्या घरी चाललो असेल ना, मी कुठे जायचोय? घरी चालला होय? हो. नाही. कोणचं? कोण आहे हे म्हणलं रे? चालेल, मला एक कळणार प्रत्येक जण मला कशाला विचारते बाबा कोण आहे कोण आहे. मला वाटतं नेमकं काय आहे? मी अरे तुम्हाला- बाबा, तू आता इतर वेळी एकटा असतो, आता सोबत दिसले म्हणून विचारलं तुला. असते ना पाहुणे रावळे आमचे कोणी, कोण आहे रे? कोण आहे? मैत्रिणी माझी. मैत्रीण होय? हो. कुठले इथं? पुण्याच्या. पुण्याचे? हो. इकडं कसं काय रे बुवा? इकडे आलेत माझ्याकडे, काय करायचे? तुझ्याकडे होय? हो. अरे तू कधी जाताना एकटाच दिसतो ना, हम्म. आता दिसायला येईल म्हणून मी विचारलं कोण आहे काय काय. असं आहे का? आपले तिकडे दुकान आहेत बरं का, दुकान आहेत आपले 5 दुकान आहेत. कुठं? दुकान आहेत माझे सोन्याचे 5. हा माहितीच मला, त्यांना म्हणलं माहिती नाही, सांगाव म्हणलं रे. पण आपली ओळखच नाही, त्यांना सांगून काय उपयोग आहे? सांगितलं फक्त मी असं. असं आहे का? हा. बरं मग आणि ते काय करतात पुण्यात, काय शिकत? पुण्याला आता ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, पण ते तुला त्याच्याशी देणं काय? नाही, विचारलं शिक्षण काय आहे? असं शिक्षण काय विचारलं? ऐक ना, तेवढं आपलं लग्नाचं बघ नाही बेटा, तुला एक अंगठी देतो सोन्याची. मला एक अंगठी 5 ग्रॅमची अंगठी. सोन्याची 5 ग्रॅमची. 5 ग्रॅम. आणि मी काय करायचं? तू फक्त जमून द्यायच, तो म्हणायचो पोरग लय भारी आहे, त्याचे 5 दुकान आहेत, त्याला रान बिन असं नुसतं भरून द्यायच. तो असं का? तुला एक अंगठी देतो 5 ग्रॅमची. बरं बरं, घरी गेलो बोलतो. आता इथं इथं कुठं बोलू रस्त्यावर? ह्या काय रस्त्यावर बोलायच्या? हा? म्हणायचं असतं नुसतं. असं होय. आपल्याकडे गाडी बी बरं का, मोठी मोठी 4 व्हीलर गाडी बी आपल्याकडे मोठी बरोबर आहे का नाही? हम्म. तेवढं करून दे. अंगठी देतो मग तुला 5 ग्रॅम. हे सगळे छपरीत बघ. आता उगा ह्याच्या समाधानासाठी मी म्हणतो थोडं थोडं, तुम्ही हा हा कर कर सोडून दे. ह्यांच्याकडे का, ह्यांच्याकडे 5 सोन्याची दुकान आहेत. किती? 5. आणि परत त्यांच्या ते KGF मधली सोन्याची खाण आहे का, ती बी ह्यांच्याकडे. ते KGF पिक्चर सगळी स्टोरी विचार ह्यांच्याकडे चालते. ते सगळे सोन्याच होतं ना त्याच्यामध्ये, तसली सोन्याची खाण आहे त्यांच्याकडे. सगळ्यांना सोनं बिनं सगळं पुरीत येत ते. आणि ते असे रस्त्याने सुद्धा असे पायी चलत नाहीत, 4 व्हीलर पर्यंत चलत नाहीत. पण आता हे तुम्हाला वाटत असेल, तुला वाटत असेल की बाबा ह्या घरात काय करत असेल, ह्या घरात पण ह्यांनी पैसा टाकलेला असेल लय मोठा. हा, म्हणजे बँकेत पैसा जेवढा आहे का त्याच्या बाहेर असा कुठं बी पैसा पडलेला आहे. जिथं हे दिसेल तिथं पैसाच असतो त्याचा. आणि फक्त 5 स्वतःचे सोन्याचे दुकान आहेत, बाकीचे पार्टनरशिप मध्ये. तर चला सांग. बाप्पा, एवढं नाही. हा. एवढं कुठं आहे आपलं? हा. जाऊ दे. बस चल चल आता. अरे गणेशला गोड गोड बोलला गडगडे आता. अरे पण आता इतके दिवस बोलत नव्हतं, आणि आता त्याला बोलावं लागेल. कसं आहे, काय मस्त बॉटल घेऊन आलाय बाप्पाने. पात्रू एकदम भारी आणलं बाबा. त्या पात्रावर आता टायतो लेन मारतोच मी. टायतो त्या पात्रावर करून पताच लागणार आपल्याला. नाही का, मला त्या गणितचं काही खरंच वाटत नाही. त्याला म्हणलं अंगठी देतो, ते म्हणलं सांगतो मी. अरे पण ह्याचा काय भरोसा आहे, सांगतोय की नाही. त्यापेक्षा आपण काय करू, बघूनच हे सांगतोय की नाही कसं. सरपंच आहे इकडे लायकी हात लावायची. जाऊचा सरपंच आहे, सरपंच असला ठेंगण्या. थांबा थांबा. काय 4 दिवसात करून टाकीन. बघा, तू सरपंच आहे, तू नोकरी लागला. माझ्याकडे काय माहिती तुम्हाला, 5 दुकान आहेत, दुकानं सोन्याचे. ते तर आहे ती माहिती मला. नोकरी आणि तू सरपंच एकच घेईल. माहिती ते बाकीचं सोडून द्या. कुठं चालला तू? मी चाललो जरा बँकेत काम होतं. आता तुझ्या बापाने 5:30 बँकेत काम ठेवलं. नाही रे. झाडाला तू काय बँक नाही कुठं चालला? मी चाललो जरा काम होतं. इकडं होय. हा. पुढं पुढं कशाला कशाला?
आपल्याला नको, आपल्याला आपलं मी इकडे चाललोय सरळ इकडे चाललोय मी. अरे मी इकडे चाललोय अरे, मला इकडे जायचंय. मला यायचं. थांबा, इकडे इकडे हा बघ आता आपल्या तिघाला माहिती आहे आपण कशाला चाललो. बरोबर बरोबर ऐका माझं. आता काय करायचं फक्त आहे ना गपचूप जायचं आणि बघायचं. आणि आता आपण काय करू माहिती का आपण जाऊ त्याच्या बायकोकडेच आधी. बायकोकडे हा, तो घरी जायच्या आधी आणि आपण त्याच्या बायकोला काय करू देऊ एका दोन चाड्या सांगू. तो आपलं बी हे करीत नाही ना त्याचं नाही ना आपलं नाही. हा? काय म्हणता बरोबर नाही. चल मग या बायकोला आता काढीत लावतो. चल चल चल. हा माणूस सकाळपासून गेलाय नेमका असेल तरी कुठं बरं. गावात बी बसत नाही. फोन तरी करून बघते. सकाळपासून माणूस घरी नाही. एवढं थांबत पण नाही. पण फोन बी लागत नाही. एवढ्या वेळ तर माणूस हा कुठंच गुंगत नाही. माणसामध्ये बी बसत नाही. गेला तरी कुठं असं. फोन बी लागत नाही. कुठे गेलेत काय माहिती. कुठे गेले काय माहिती. हा भाऊजी तुम्ही कसं काय सगळे सोबतच. तुझं जर काम होत कुठे गेले मग काय माहिती हो. सकाळपासून गेले तर बाहेर अजून नाही आले. आले नाहीत का अजून. नाही ना आले. असं आहे होय. कुठे गेलेत काय माहिती. फोन पण लागत नाही हो. आता कसा फोन लागणार आहे. फोन लागूच शकत नाही. मला नाही कळलं म्हणजे काय म्हणतात. फोन लागणारच नाही आता. कसं लागतोय काय का फोन. नाही ना हो, फोनच लागत नाही. मला वाटलं तुमच्या सोबत आहेत. हो का वहिनी हा. तुम्ही काय म्हणता बाबा परत तुम्ही म्हणता हे तिघ जण आले यांनी फुगवून दिलं. आमचा काय तसा फुगवायचा काय विषय नाही बरं का. पण बरं. मगाशी का मी तिकडून येत होतो का घरापासून मी आपलं सहज उभा होतो तिथं. हा, हा, बाप्पा हा. आहे बाप्पा हा. बाप्पा आहे ना हा. एका भाई सोबत येत होता. काय भय त्यांच्यावर आताच बापरे खांद्यावर हात टाकून. मग हा नाहीतर काय. आणि ती बाई असा हात घेऊन चलत होती रस्त्याने. हात घेऊन चल होती. हा. माझ्या समोरून गेला वहिनी तो. आणि ऐका ना वहिनी हातात हात पाठीमागाशी शाख होती केस मोकळी सोडलेली. बाबा बाप्पा तो काय असं बाप्पाने एवढे कधी तुम्हाला गप्पा मारलेत का गुलू गुलू. नाही ना भाऊजी. नाही पण ते नसते ना एखाद वेळेस. चिकटून चालले होते हा ना. म्हणजे कसं आम्ही काय? बघितलंय ना. आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि आम्हाला- सर गावातले लोक बघत होते. आम्हाला मग आम्ही यायचो हा. ना, मी बा, अरे गुन्हे, कोण आहे म्हणतो नाही पाहुणे आहेत म्हणतो. हा. इकडं गावातले पाहुणे आहेत त्यांना घर माहित नव्हतं घर दाखवायला चाललंय. नाही आता कायच करावं बरं भाऊजी. शपथ सांगतो शपथ तू देवा शपथ घेऊन चाल. हो वहिनी मी शपथ खाऊ का. हा. या सरपंच शपथ आम्ही दोघांनी डोळ्यांनी बघितलंय. शपथ नाही पाहिले. आता येऊ दे त्यांना. बघतेच त्यांच्याकडे मी. ते तर काहीच नाही वहिनी. ती बाई होती ना बाई हा. अशी सुंदर होती बाबा. अशी लाल कलरची साडी ते घातलेली होती तिने. केस ते मोकळे आणि तुम्ही तर काय फिक्याच पडतात तिच्यापाशी. बाई भाऊजी असं तरी नका नाव म्हणू. शपथ सांगतो. आणि मी त्याला विचारलं तर मला म्हणतो इथं गावात पाहुणे आले. ऐ, सांग रे हो. खरं. ऐ, आकाश सांग रे. हा खरे खरंय, खरंय. का सांगितलं. मी म्हणलो तुला वहिनी हाणीन तुला. हा. ते म्हणला मी भेटतो काय. काय हे तिला खानदानाला भेट नाही तिच्या. ते मला भेट नाही तर नाही भेट म्हणला. बघतेच आता त्यांना. येऊ द्या फक्त घरी. हा आणि तू काय काय बोललाय वहिनी. काय ते माझ्या- बोललाय? माझ्या ध्यानात नाही. बोलले तिच्यापेक्षा भारी वहिनी आणली तुला आता. भारी वहिनी. मग काय म्हणजे काय लग्न लावणार आहेत का काय. काय माहित बा आम्हाला. तुम्हाला एक सा- आमचं काय सांगायचं काम आहे. खरंच भाऊजी असं आहे. तसंच आहे बाबा आता ते. थांबा आता येऊ द्या फक्त त्यांना. घरीच येऊ द्या नुसतं. आमचं सांगायचं काम होतं. आमचं सांगायचं काम होतं. आम्ही तुम्हाला चलवतो आलाय. आता तुम्ही जाऊ ना तुमचं वहिनी. बघा वहिनी बरं का. वहिनी. येतो आम्ही. काय असा सबक शिकत का नाही त्याला. आता तुम्ही बघाच मी त्याला कसं करते. चला आम्ही 100% आता बघते मी कसं काय आहे तर. हो 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 चला येऊ का मग आम्ही. हो हो हो. नाही हे सगळं असं म्हणलं की खरं असन का. खरंच त्यांनी दुसरी बायको केली असं. नाही नाही पण त्यांचा तर लय जीव आहे माझ्यावर. नाही पण हे भाऊजींनी ते तरी कशाला खोटं बोलतील बरं. त्यांनी खरंच बायाच्या हातात हाताचे टाकून आणले होते. मग मी काय करणार आता. पण नाही आता त्यांना फक्त येऊ द्या. आल्याच्या नंतर बघतेच त्यांच्याकडे मी काय आहे तर. मला हलक्यात घेतात का. त्यांना वाटतं ना मी काही करणार नाही. आता तर करूनच दाखवणार आहे मी काय आहे तर. ठीक आहे हे घर आपलं. वादळ तर दारातच बसले आज. आलात हो
कधी आलात? आता हे काय एवढ्यातच चालू आहे. गेलतात दिवसभर? दिवसभर कुठं, आताच गेलतो गावात, गेलतो बाहेर, चाललो होतो रानात गावातून. मग तेवढ्या ती ही आली, श्वेता आली. मग तिला म्हणलं बाबा चल चहा प्यायला. ती आली ती तिच्या मावशीच्या इकडं. आता बऱ्याच दिवसापासून गाठ पडली. मग म्हणलं चल आमच्या इथं चहा प्यायला. अच्छा. हो, ही माझी बायको आहे श्वेता. हा. श्वेता? हो श्वेता. कोण आहे म्हणलं? कोण आहे तुमची मैत्रिणी माझी, कधीची मैत्रिणी नेमकी अशी? कॉलेजची. हो का? हो. अच्छा. हम्म. मैत्रिणी का? हो मैत्रिणी माझी ती कधीची मैत्रिणी हो? कॉलेजची. अच्छा, कॉलेजची मैत्रिणी का? हो. भाऊजीन ते आलते. कोणचे भाऊजी? वैभव भाऊजीन ते आलते वय. काय म्हणले? सरपंच बी होते त्यांच्या सोबत. सरपंच? त्याला सरपंचाला वेळ नसतो ना. सरपंच आज माझ्या मागे फिरतोय, इकडे फिरतोय, मला काय समजा ना सरपंचाचं. हातागळे. हाताकडे आलते. हाताकडे. बरं 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 बरं. काय म्हणले मग? काही नाही, सांगत होते. हा, काय सांगत होते? काही नाही म्हणले, आपल्याला दुसरी वहिनी आणली. वहिनी आणली? ह्याच्यासाठी बाहेर हिंडत होते का दिवसभर? मग दिवसभर वय? मग दिवसभर ह्याच्यासाठी नव्हतो फिरत मी, पण तिची माझी गाठ पडली म्हणून आम्ही आलो, बोललो. मग काय दिवसभर चलतच होते का रस्त्यानी? दिवसभर कुठं? दिवसभर कुठं? दुपारी म्हणजे ह्या तिघांनी मला सगळं सांगितलंय, तुम्ही कुठं होतात, काय करतात, हातच काय घेऊन हिंडतात, खांद्यावरच काय हात टाकून चालतात. हा, काय चाललंय काय तुमचं? म्हणलं खाद्य हात टाकून चालतोय. भाऊजी बोललेत मला सगळं. भाऊजी? हो. अरे हे भाऊजी सगळे तिच्या लाईन मारत होते. तुम्ही आता असंच काहीतरी बोलणार ना? तुम्ही गप्प बसा, तुम्ही मला सांगूच नका. तसं असं ना, मला अगोदरच सांगायचं ना, मी अगोदरच घर सोडून निघून गेले असते. बरं, हा तुझं सुरूच राहू दे, मी ऐकून घेतो आधी तुझं. अजून काही? जाऊ द्या, असू द्या. असे बी तुम्हाला जड झाले ना मी लई. नाही, तू स्वागत असं करायला लागली का? ती बिचारी येत नव्हती, तिच्या मावशीची इकडे आलती. कोण आहे ती बिचारी? ती बिचारी दिसते तुम्हाला तोंडावरून? ते तरी मला म्हणलेच होते, मोहिते तुमच्यापेक्षा ते लई सुंदर आहे. त्यासाठी चाललंय तिला इथं. सुंदरचा बिंदरचा काय विषय आलाय बाबा मध्येच? तुम्ही का बसा. सुंदरचा बिंदरचा काय नका विषय मध्ये आलाय म्हणजे मला माहिती नाही. ह्यासाठी आलं का तुम्हाला इथं? तुला असं वाटतं तू सुंदर नाही? तू रडते याचा अर्थ तुला असं वाटतंय तू सुंदर नाही, आणि तू नाही सुंदर. मग मला वाटलंच होतं, मला माहित होतं तुम्हाला सुंदर दुसरं मुली कोणतरी असं आवडतंय. सुंदर मुली रडत नसतात अशा. मग तुम्हाला काय गरज आहे का असं कुणाला बी घरी घेऊन यायची? असं बोलायचं, रडायचं नाही. कुणाला बी घरी नाही, मी माझ्या मैत्रिणीला घेऊन आलो. मैत्रिणी कशाची? ती कॉलेजची मैत्रिणी एवढ्या दिवसांनी आली, मग लगेच तुझ्या बरोबर मी लग्नच करणार आहे. गावातले मला सगळं सांगितलंय. नाही, लगेच तू विश्वास पण तिच्यावर ठेवला. करू? त्यांच्यावर विश्वास ठेवला तू लगेच. मग काय करू? बरं, ती एरी आपल्या घरी कधी येत होते का अगोदर? त्याने आपल्याला कोणत्या गोष्टीची मदत केली का? सरपंचाने आपल्याला विहीर दिली का? आपल्याला घरकुल दिलं का? बाकीच्या गोष्टी दिल्या का? जो नोकरीला लागणारा त्याने आपल्याला कधी सहकार्य केला का? आपल्याशी म्हणजे काही बोलला का? दुसरं कोण होता अजून? कोण होता? हातागळ्या होता. हातागळ्याच नोकरीला लागलाय. हातागळ्या वैभव सर. हा, आता तो सोन्याच्या दुकानावाला, तो सोन्याच्या दुकानावाला कधी आपल्याला उधार देत होता का? आहे का नाही? घाज कसे आले ते गोड गोड बोलायला? कसं काय आले म्हणजे? ते मला सांगायला आलते तुम्ही काय काय करतात. बाकीचं आतापर्यंत का नाही काय सांगितलं? आजच का सांगितलं त्यांनी? मग तुम्ही आजच घेऊन आलात ना. ज्या दिवशी तुम्ही बाया घरात घेऊन येतात त्याच वेळेस ते सांगते ना की तुझ्या नवरा असा बायाला घेऊन हातात पहिली गोष्ट आहे ना, पहिली गोष्ट आहे ना, काय बया बिया हे शब्द तुम्ही गप्प बसा. तुम्ही मला सवत आणली का नाही खरं खरं सांगा आता. बरं, आणली सोबत. मग मला अगोदरच सांगायचं ना. खरं खरं सांगा, तुम्ही खरंच मला सवत आणली? अरे नाही बाबा आणली, तुला इतक्या वेळेस मी सांगितलं, तू नाही आणली. ती माझी मैत्रीण आहे, पण तू एक्स्ट्राच हे करायला लागली. तसा काही विषय नाही, ही माझी मैत्रीण आहे आणि तिला मी घेऊन येत होतो. आणि तिला घेऊन येताना हे प्रत्येक जण शहाणपणा हाणत होतं. बरं, या तिघाची लग्न झालेत का? नाही. मग ह्याला ह्या गोष्टी जमणार नाहीत ना. संध्याकाळची वेळ मी खोटं बोलत नाही. हे प्रत्येक जण तिच्यावर लाईन मारायचा प्रयत्न करत होते, स्वतःच्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत होते. मी त्यांच्या बाजूने सकारात्मक बोललो नाही, त्याच्यामुळे त्यांनी असं शहाणपणा केला असेल. तुला माझा विश्वास नाही का? आहे. बरं, एखाद्या मग तुझ्या बरोबर माझं लग्न झालं म्हणजे ह्याच्या अगोदरचे माझे कुणी असेल ओळखीचे लोक, आता ही मैत्रीण असेल किंवा अजून कोणी कॉलेजच्या मैत्रिणी असतील, शाळेतल्या असतील, कधी त्या बोलल्या कधी दिसल्या, त्यांच्याबरोबर बोलायचंच नाही का? मी माझ्या नातेवाईकासोबत कुणासोबत बोलायचंच नाही का? फक्त तुझ्यासोबतच बोलायचं का? बरं, हा एक गोष्ट, आता समजा मी तिला घेऊन आलो इथं घरी, का आणि तसं काय असलं तिला मग तिकडे बाहेर नेलं असतं कुठेतरी, तिच्याबरोबर फिरत बसलो असतो. घरी घेऊन येईन का? ती बी तुझ्या समोर घेऊन येईन का तिला? काही बी गैरसमज असं कसं करायला लागली तू? मी स्वतःहून तिला घरी चहा प्यायला म्हणले. मग ते भाऊजीने त्यांनी मला तेवढं हेच केलं होतं. काय माहिती का, लोकांच्या सांगण्यावरून लगेच असं भयकायचं नसतं. सॉरी बरं का, मी म्हणजे ते लोकांचं ऐकून मी तुम्हाला असं काही पण बोलले.
नाही तसं काही नाहीये, हा फक्त माझा मित्रच आहे. मी पुण्याहून आले ते माझ्या मावशीकड, सहज आम्ही भेटलो होतो रस्त्यात. हो ते कसं आहे ना, ते लोकांनी माझे खूप कानं भरले बघा, त्यामुळे मी तुम्हाला असं काहीतरी वाईट साईड बोलल्या, त्यासाठी सॉरी. नाही. तुम्हाला पण सॉरी. ते काय चालूच असतं तुझं. तर जाऊ द्या ना. पण खरंच सॉरी, मला माहित नव्हतं तुम्ही So- कोण आहेत. काय करता तुम्ही? मी पुण्याला असते. पुण्याला असता का? इंजिनियर आहे ते, इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर येतात. बरं बरं बरं, जाऊ द्या. चला आपण घरात चहा प्यायला जाऊ. चला चला चहा पिऊ आता. आता गोड लागन चहा जरा.